लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे। इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकांचा जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकांसाठी त्यानुसार जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले हे फायनल झाले। त्यानुसार पहिला फॉर्म्युला हा वंचित आघाडी स्वाभिमानी या पक्षांना सोबत घेऊन जागा वाटपाचे सूत्र ठरले, तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सध्या आघाडीमध्ये सहभागी असलेल्या 3 पक्षांमध्ये जागा वाटप करण्यात आले। बघूयात। मवियाचं ठरलं, आंबेडकरांसोबत लढणार। पवार आणि राऊतांचा निर्णय वंचितला मान्य। नुकत्याच झालेल्या 4 राज्यातील पराभवानंतर आता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी सतर्क झाली आहे। इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा झाली। यात फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती आता समोर येते आणि विशेष म्हणजे वंचितची एंट्री आता महाविकास आघाडीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची एक फाटलेली चिठ्ठी पुढारी न्यूजच्या हाती आली होती। त्यामुळे साहजिकच वंचितला इंडिया आघाडीत समावेश करून घेण्याच्या बाबतीत पहिल्याच दिवसापासून चर्चा या बैठकीत झाली असणार। या बैठकीनंतर राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे। दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडी बैठकीनंतर एक वेगळी अशी बैठक शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली पाहायला मिळाली। ही बैठक म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात असल्याची माहिती आता समोर येत आहे। हा फॉर्म्युला कसा असेल तर ठाकरेंची शिवसेना 20 जागा, काँग्रेस 16 जागा, पवारांची राष्ट्रवादी 10 जागा आणि वंचितसाठी 2 जागा। आणि वंचित सोबत न आल्यास ठाकरेंची शिवसेना 23, काँग्रेस 15, पवारांची राष्ट्रवादी 10 जागा। दिल्लीत वरिष्ठांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जरी ठरवला असला तरी वाद सुरू झालाय। फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा ठरल्याची माहिती आहे, पण ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी 3 जागा हव्यात। सन्माननीय राहुल गांधीजी, सोनिया गांधी, खरगेजी, वेणुगोपालजी आणि उद्धव ठाकरे आणि मी आदित्यजी अशा आम्ही एकत्र बसून अर्धा तास चर्चा केली महाराष्ट्रावर। त्या चर्चेत काय घडलं आणि काय ते आम्हालाच माहिती आहे। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे। तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम आम खाओ पेड मत गिनो। ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोलले आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली। 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल। बघा, अजून जागा वाटपाचं अंदाजी ठरलेलं असेल, पण अंदाजी अजून आता आम्ही 29 तारखेला आमची दिल्लीमध्ये मिटिंग आहे काँग्रेस पक्षाची। 29 तारखेला त्या ठिकाणी कुठल्या जागा आम्ही लढायच्या, कुठल्या जागा त्यांनी लढायच्या त्याचा निर्णय आमच्या पक्षपातीवर पहिले होईल, मग त्यांच्याशी बसून हा निर्णय घेतला। थोडी थोडी का होईना पण महाविकास आघाडीत जागा वाटपावरनं धुसफूस सुरू आहे। पण गेल्या वर्षभरापासून इंडिया आघाडीत प्रवेशासाठी दारं ठोठावणाऱ्या वंचितसाठी मात्र या दिल्लीच्या बैठकीतनं गुड न्यूज मिळाली आहे। इंडिया आघाडीमध्ये आता वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळणार आहे आणि त्याचबरोबर लोकसभेच्या 2 जागा देखील मिळणार असल्याने त्याचे पडसाद आता निवडणुकींच्या लोकसभेच्या मतांमध्ये परिवर्तित होतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला ज्या वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला होता त्याच वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामील करून आता रिव्हर्स इम्पॅक्ट होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2019 मधल्या वंचितच्या कामगिरीवरती नजर टाकू। वंचित बहुजन आघाडी आणि MIMनं एकत्रित 2019 लोकसभा निवडणूक लढवली। यामध्ये राज्यात 7.64% मतं मिळाली। राज्यातील 81% बौद्ध मतं ती वंचितला तर 12% काँग्रेस आघाडीला मिळाली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत MIMशी युती तुटल्यानंतर सुद्धा राज्यात 4.6% मतं पडली। आमची असणारी सेनेबरोबरची युती आहे, उरलेली सगळी जबाबदारी शिवसेनेची आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांनी काय करावं काय करू नये ह्याचं आम्ही काही त्यांना सांगणार नाही। ते जे करतील ते आम्हाला मान्य राहील त्या ह्याच्यामध्ये। पण आम्ही असणारं त्यांना असणारं जे कम्युनिकेट केले ते असणारं मी ते आपल्याला सांगतो की यावेळेस आपला टार्गेट असला पाहिजे
की नॉन BJP MPs हे 30 असले पाहिजेत मिनिमम. खरं तर अनेकांच्या मते 2 राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव हा मवियासाठी चांगलाच, कारण त्यामुळे काँग्रेसचा 4 बोटं वर चालणारा रथ जमिनीवर तरी उतरू शकेल. पण केवळ काँग्रेसच नाही तर फुटलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचितनं सुद्धा वास्तववादी होणं गरजेचं आहे. नाहीतर ओपिनियन पोल विरोधकांचे आणि खरे निकाल भाजपचे असंच पुन्हा होईल. ओमकार बाबळेसह योगेश पाटील, पुढारी न्यूज.